सुनील प्रभु जी मेरे नेता है, मेरे यहाँ के आमदार है। मैंने कुछ गुस्से में बोल दिया रहेगा, लेकिन सुनील प्रभु जी हमारे अच्छे दोस्त भी है और हमारे नेता है, मेरे आमदार है। अभी मैं उनको बोल सकता हूँ ना, ऐसा कुछ बोल सकता हूँ, तो वो मुझे माफ कर देंगे। ऐसा कुछ मैंने किसी के नाम का मंगलसूत्र गले में बांधा नहीं हूँ और बांधा भी रहेगा, तो जिस दिन यहाँ तक आएगा मैं तोड़ देगा। मुझे तोड़ने में ज्यादा टाइम नहीं लगता है। नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। नगर सेवक अजीत राव राणे का बड़ा बयान। सुनील प्रभु हमारे आमदार, हमारे नेता हैं। अनजाने में कुछ बोल दिया था, माफ कर देंगे। मनपा में शिंदे गुट के समर्थन पर बोले, किसी के नाम का मंगलसूत्र नहीं बांधा है। भाजपा के विरोध पर कहा, पहले भी मोर्चा निकाला है, आगे भी निकालता रहूंगा। मुंबई मालाडपुर स्थित कोकनी माता मंदिर को लेकर पिछले दिनों हुए विवाद के बाद एसआरए अधिकारियों के निरीक्षण के दौरान आमदार सुनील प्रभु, एसआरए अधिकारी पूर्व नगर सेवक विनोद मिश्रा, पूर्व नगर सेवक गणपत वारी से शिवसेना नेता वैभव भरटकर, भाजपा जिला अध्यक्ष ज्ञानमूर्ति शर्मा सहित बड़ी संख्या में स्थानीय रहवासी मौजूद रहे थे। इस दौरान वार्ड क्रमांक 43 के नगर सेवक तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुट उत्तर पश्चिम जिला के जिला अध्यक्ष अजीत राव राणे भी उपस्थित थे। मंदिर से जुड़े इस पूरे मामले में सुनील प्रभु के आक्रामक रवैये के बाद अजीत राव राणे ने अपने फेसबुक लाइव वीडियो में आमदार सुनील प्रभु को लेकर नाराजगी जताते हुए कहा था कि सुनील प्रभु ने उनके साथ विश्वासघात किया और पीछे से छुरा घोंपने का काम किया। इसके बाद जब हमारे पत्रकार ने उनसे इस बयान को लेकर सवाल किया और पूछा कि आपने सुनील प्रभु पर पीछे से छुरा घोंपने का आरोप लगाया था, तो अजीत राव राणे ने कहा कि सुनील प्रभु हमारे आमदार हैं और हमारे नेता हैं। अनजाने में कुछ बोल दिया था, पर सुनील प्रभु हमें माफ कर देंगे। बातचीत के दौरान मनपा में शिवसेना के एकनाथ शिंदे गुट को दिए गए समर्थन को लेकर भी अजीत राव राणे से सवाल किया गया। पत्रकार ने पूछा कि क्या वे एकनाथ शिंदे साहब को अपना नेता मानते हैं। इस पर अजीत राव राणे ने कहा कि पूरे मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुट के वे एकमात्र नगर सेवक हैं और दिंडोशी तथा अपने वार्ड के कामों के लिए उन्होंने मनपा में शिवसेना के एकनाथ शिंदे गुट को समर्थन दिया है। अजीत राव राणे ने आगे कहा कि उन्होंने किसी के नाम का मंगलसूत्र गले में नहीं बांधा है और अगर मंगलसूत्र बांधा भी होगा और किसी दिन वह उनकी नाक तक आ गया तो वे मंगलसूत्र तोड़ देंगे, क्योंकि उन्हें तोड़ने में ज्यादा समय नहीं लगता। इसी दौरान उन्होंने स्पष्ट रूप से कहा कि एकनाथ शिंदे साहब को वे अपना नेता मानते हैं। इसके बाद हमारे पत्रकार ने केंद्र और महाराष्ट्र सरकार में भाजपा शिवसेना गठबंधन की सरकार होने का हवाला देते हुए सवाल किया कि जब एकनाथ शिंदे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह को वे अपना परिवार मानते हैं, तो पिछले दिनों अजीत राव राणे ने नरेंद्र मोदी और अमित शाह के खिलाफ मोर्चा निकालकर विरोध क्यों किया। इस पर राणे ने कहा कि उन्होंने भाजपा के नगर सेवक के खिलाफ चुनाव लड़ा था और चुनाव जीतकर नगर सेवक बने हैं। उन्होंने कहा कि भाजपा के खिलाफ मोर्चा निकालना और विरोध करना वे पहले भी करते आए हैं और आगे भी करते रहेंगे। अजीत राव राणे ने यह भी कहा कि अगर जनता के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का भी कोई नेता गलत करेगा तो अपने पार्टी के खिलाफ भी मोर्चा निकालेंगे और उस मोर्चे का नेतृत्व खुद करेंगे। इनके बयान से उन्होंने यह स्पष्ट किया कि मनपा में एकनाथ शिंदे गुट को दिया गया समर्थन दिंडोशी और अपने वार्ड के कामों को लेकर है। वहीं भाजपा के खिलाफ अपने राजनीतिक विरोध को लेकर उन्होंने कहा कि जनता से जुड़े मुद्दों पर वे आगे भी अपनी भूमिका कायम रखेंगे। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस बातचीत के दौरान नगर सेवक अजीत राव राणे ने क्या कुछ कहा, इस रिपोर्ट में। सोशल मीडिया पे आपने उनके बारे में कहा कि सूरा घोंपने का उन्होंने काम किया, इस पर क्या? नहीं, मेरे सुनील प्रभु जी मेरे नेता है, मेरे यहाँ के आमदार है। मैंने कुछ गुस्से में बोल दिया रहेगा, लेकिन सुनील प्रभु जी हमारे अच्छे दोस्त भी है और हमारे नेता है, मेरे आमदार है। अभी मैं उनको बोल सकता हूँ ना, ऐसा कुछ बोल सकता हूँ, तो वो मुझे माफ कर देंगे। ऐसा कुछ नहीं, वो तो उन्होंने तो कोई ऐसा रिएक्शन किया ही नहीं है, मगर जिस तरह से सोशल मीडिया में चल रहा है कि जिस तरह से आक्रोशित होकर पहली बार अजीत राव राणे जो चुनाव के दौरान उनके साथ में थे और आज चुनाव के दौरान नगर सेवक बन गए, तो आज जिस तरह से उनके बारे में बोल रहे हैं कि मुझे उन्होंने छुरा घोंपने का काम किया, तो दूसरी बार छुरा, तो पहली बार कभी आप उन्होंने छुरा बोल पाता और दूसरी बार कैसे? मैं भूल जाता हूँ मैं तिवारी जी, लेकिन सुनील प्रभु जी हमारे आमदार है, सुनील प्रभु जी हमारे नेता है, सुनील प्रभु जी मेरे अच्छे दोस्त है। बाई चांस में कुछ बोला रहेगा, सुनील प्रभु जी के आगे भी विधानसभा, आने वाली विधानसभा में प्रमुख कार्यकर्ता बोल के काम मुझे करना है। मैं ही उनका काम करेगा, प्रभु सबका ही काम करेगा और प्रभु ठीक है, जो हुआ जो कुछ बोला रहेगा वो गया। अच्छा, लास्ट क्वेश्चन मेरा ये कि क्या आपने जिस तरह से राष्ट्रवादी कांग्रेस को
तो एक प्रकार से हम तो बोलेंगे अपने स्टाइल में कि दामन छोड़ करके सिंधे गुट में जो प्रवेश किया, आप समर्थन दिया इसको लेकर के अजीत रावराणे ने किसी के दामन अभी तक आया नहीं हूँ मैंने महानगर पालिका में समर्थन किया हूँ। मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार पार्टी का कार्यकर्ता हूँ, कार्यकर्ता रहेगा, बराबर है। लेकिन मुंबई महानगर पालिका में मुझे कुछ काम करना है तो मैं पूरे मुंबई में मैं एक ही नगर चौक हूँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब की पार्टी। तो मुझे मेरे वार्ड का काम करना है, मेरे प्रभाग का काम करना है, तो मुझे कारपोरेशन में मैंने उनको सपोर्ट किया। मैंने किसी के नाम का मंगलसूत्र गले में बांधा नहीं हूँ और बांधा भी रहेगा। तो जिस दिन यहाँ तक आएगा मैं तोड़ देगा, मुझे तोड़ने में ज़्यादा टाइम नहीं लगता है। मैं फिर एक बार बोलता हूँ, मैं छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाला कार्यकर्ता हूँ। सिंधे को अपना नेता मानते हो? सिंधे मैं कारपोरेशन में मुंबई महानगर पालिका में शिंदे हमारे नेता है, शिंदे रहेंगे। लेकिन मेरे पवार साहब मेरे आदरणीय है, मेरे गुरु है। पवार साहब के पार्टी में छोटा सा कार्यकर्ता बोल के मैं काम करता हूँ, काम करता रहेगा। लेकिन एकनाथ शिंदे जी मुंबई महानगर पालिका में मैं उनके साथ काम के लिए मैं उनके साथ काम कर रहा हूँ, वो मेरे कॉर्पोरेशन के नेता। मगर लास्ट मेरा एक सवाल है, जिस तरह से पिछले दिनों आपने जिस तरह से बीजेपी और शिवसेना की गठबंधन है केंद्र में राज्य में, उसके बावजूद भी जिसको अपना नरेंद्र मोदी अमित शाह को अपना भाई और परिवार का सदस्य मानते हैं, कौन? एकनाथ शिंदे साहब। उनके विरोध में आपने क्यों मोर्चा खोला? मैं बीजेपी के विरोध में मोर्चा निकालता हूँ और ये मेरे राजनीतिक मेरे पॉलिटिक्स करियर में मैं बीजेपी के विरोध में चुन के आया हूँ, बराबर है जी। मैं एकनाथ शिंदे जी को समर्थन दिया हूँ जी। लेकिन बीजेपी के विरोध में अगर बीजेपी इस देश में अगर कोई भी ऐसा गलत काम होता है देश में भारतीय जनता पार्टी से, तो उसके विरोध में मैं रोड पे उतर के उनके विरोध में आवाज करेगा। बाई चांस लोगों के विरोध में मेरे पार्टी ने भी कोई ऐसा डिसीजन लिया तो मेरे पार्टी के विरोध में भी मोर्चा में निकालेगा। उसका लीड मैं अजीत रावराणे करेगा। मैं लोगों के साथ हूँ, पार्टी का बाद में हूँ, उनके साथ काम करेगा। अगर मेरे अच्छे कोई डिसीजन मेरे पार्टी ने लिया तो उनका समर्थन करेगा। अगर कोई मुंबई के बारे में या महाराष्ट्र की जनता के बारे में ऐसा कोई गलत डिसीजन मेरे पार्टी से नेताओं से होगा तो उनके विरोध में भी काम करेगा। सर, मी अजित रावराणे गेल्या 2-3 दिवसापासून कोकणी माता मंदिर कोकणीपाडा या ठिकाणचा विषय या गावामध्ये फार मोठा गाजतोय। मी या व्हिडिओच्या माध्यमातून या विभागातील सर्व लोकांना त्यातली सत्य परिस्थिती काय ही माहिती करून देण्यासाठी मी खास आपल्या समोर येत आहे। खरं तर कोकणीपाडा कोकणी माता मंदिर हे मंदिर आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जात आहे आणि ह्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे कोकणी माता मंदिर बसलेलं आहे ते नेमकं डीपी रोड मध्ये एकदम मधोमध आहे आणि या रोड मध्ये असल्यामुळे सध्या डेव्हलपरला ते मंदिर हटवणं याची गरज वाटत नव्हती। परंतु तिकडच्या मंदिरच्या ट्रस्टी मधल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला बोलले की या मंदिरची नेहमी आम्हाला पूजा करावी लागते, त्यामुळे या मंदिरमध्ये येण्या जाण्यासाठी आम्हाला थोडा रस्ता करून द्यावा। आणि त्या ट्रस्टीच्या सांगण्यावरून म्हणजे तिकडे असणारे सर्व लोक, काही बरेच लोक, जवळजवळ 11 ते 12 लोक मंदिरमध्ये काम करणारी लोक, ज्यांनी सातत्याने गेल्या 30-40 वर्षापासून ज्या मंदिरमध्ये चालू ठेवण्याचं काम केलं, ते सर्व लोक या ठिकाणी आले। त्यांनी सांगितलं की आम्हाला मंदिरची पूजा करण्यासाठी अडथळा निर्माण होतो, त्याच्यामुळे आम्हाला एक छोटासा रस्ता उपलब्ध करून द्यावा। त्यांच्या सांगण्यावरून मंदिरचा रस्ता आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता आणि दिल्यानंतर आता हे जोपर्यंत बिल्डिंगचं काम चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, पण भविष्यामध्ये मंदिर बिल्डिंगचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालं तर आतमध्ये कुणाला जाता येणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व सोसायटीची म्हणजे ट्रस्टी, मंदिरमध्ये काम करणारे सर्व लोक आणि मी या लोकांनी सर्वांनी मला घेऊन बिल्डरच्या इकडे गेलो आणि बिल्डरला विकासकांना सांगितलं की सदर बिल्डिंगमध्ये आज थोड्या प्रमाणामध्ये काम चालू आहे, तर ठीक आहे,
जर मोठ्या प्रमाणामध्ये उद्या मंदिर बिल्डिंगचं काम चालू झालं त्या मंदिरमध्ये जायला आम्हाला अडथळा निर्माण होईल, म्हणून तर तुम्हाला मंदिरच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. ह्या सर्व लोकांनी माझ्याकडे बोलत असताना मला सांगितलं की मंदिर हे आमचं 310 कार्पेटचं आहे आणि आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं मंदिर पाहिजे. मी त्यांना विचारलं की मोठं मंदिर म्हणजे नेमकं किती, तुमची अपेक्षा काय असेल, तर त्यांनी सांगले साधारणपणे 1000-1200चं मंदिर पाहिजे. आम्ही त्या सर्व सोसायटीच्या सर्व ट्रस्टीला जेवढे सभासद माझ्याकडे आले होते त्या सर्वांना मी सांगितलं की तुम्ही 1500 कार्पेटच्या एरियाची डिमांड आपण विकासाकडे करावं आणि म्हणजेच मी 1200 ते 1500 या दरम्यानचा आपल्याला मंदिरचा पूर्णपणे गाभारा पूर्णपणे राहील याची आपण काळजी घेऊ. पण तिकडे प्रत्यक्षात गेल्यानंतर विकासक ईश्वरदेवजी शुक्लाजी यांनी सांगितलं की 1500 को अपन एरिया बना के देंगे, अच्छा बना के देंगे, मंदिर रहेगा, मंदिर के बाजू में गाभारा रहेगा और मंदिर के दोनों साइड उनका रूम रहेगा, दोनों रूम रहेगा, मंदिर के सामने एक बड़ा हॉल रहेगा और एक हॉल में 250 से 300 लोग एक साथ कोई कार्यक्रम कर सकते हैं. किसी का एंगेजमेंट हो, किसी का शादी हो या कोई किसी गरीब परिवार का कोई कार्यक्रम हो, इस मंदिर में कर सकते हैं और ये खर्चे में अपना मंदिर भविष्य में चलेगा, ऐसा लोगों के सामने बिल्डर ने उसने सुझाव दिया. सर्व ट्रस्टी हे सगळं केल्याच्या नंतर तुम्ही ते प्लॅन बनवा आणि ते खुश झाले. खूप चांगल्या पद्धतीने त्यांना ते पटलं आणि ते खुश झाले. मग हे मंदिर टेम्पोररी कुठे घेऊन जायचं, तर हे मंदिर टेम्पोररी आपल्याला त्याची पूजा करावी लागते. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे एखादा मंदिर कुठेतरी थोडक्या दिवसासाठी शिफ्टिंग द्यायचं असेल तर त्याची पूजा करावी लागते. त्या पूजेचा खर्च किती असेल ह्या सगळ्या विषयावर त्या मंदिरमध्ये गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून जे लोक काम करतात त्यांच्याशी विकासकाची चर्चा झाली आणि मंदिरला बाजूला कुठेतरी जागा आपण एक चांगली शिफ्टिंग करून देऊ अशा पद्धतीचे सगळं बोलणं झालं. आता मूळ हे काय आहे, तर हे सगळं झाल्याच्या नंतर हे ज्याच्या डेव्हलपमेंट कुरारगावच्या डेव्हलपमेंटचा विषय ज्याच्या पोटामध्ये दुखतो, जो सध्या कंप्लेंटर म्हणून या ठिकाणी डेव्हलपरची कंप्लेंट करत बसतो, याला हे समजलं की आपण डीजीएफची कंप्लेंट करतो, सर्व ठिकाणी कंप्लेंट करत आलेलो आहोत, आपल्याला कुठेच काही त्यांना फरक पडत नाही, लोक त्यांच्या सोबत आहेत. त्यावेळेला त्यांना मंदिरचा विषय मिळाला आणि मंदिरच्या विषयावर जे त्या भागात लोक राहत नाहीत त्यांना नाही, पण त्यांनी आजूबाजूची सगळी लोक ज्यांनी कधीही कोकणी माता मंदिरमध्ये गेले नाहीत अशा लोकांची एक टोळी बनवली आणि त्या टोळीमध्ये वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या भागाचे आमदार पण त्या टोळीमध्ये सामील झाले. खरं मी तुमचा आमदार साहेब, आपण शहानिशा न करता तुम्ही याची मिटिंग घेऊन तुम्ही चर्चा केली पाहिजे होतं. त्या मंदिरच्या ट्रस्टी सोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे होतं. तुम्हाला जर नाव माझं समजलं होतं तर तुम्ही माझ्यासोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे होती. त्या विभागाच्या विकासकांसोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही आणि तुम्ही त्या टोळीमध्ये सामील झालात आणि एका बाजूला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तुम्ही नेहमी सांगता की अजित तू लीड घे, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, तू तुझ्या ज्या वेळेला तुम्हाला आवाज देशील त्या वेळेला मी तुझ्या पाठीमागे उभा राहीन. ह्याच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे. हा इथे ह्या वार्डामध्ये सीएम सारखा स्वतःला समजतो आणि तुम्ही मला एका बाजूला चढवण्याचं काम करता आणि एका बाजूला माझ्या कुठेतरी पाठीमागे खंजीर खुपसण्याचं कुठेतरी काम करता. ही दुसरी टर्म आहे तुमच्या वागण्यातून मला दिसण्यात येतं. मी त्याचा निषेध करतो. मी तुमच्या पूर्णपणे भरोसा ठेवून मी या ठिकाणी आतापर्यंत तुमच्यासोबत काम करण्याचा प्रामाणिकपणे काम केलं आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजितराव राणे या अतिशय सगळ्या गोष्टीला तुम्ही सर्व एकत्र येऊन तुम्ही माझ्याकडे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर एखादी आखणी करत असेल तर हाणून पाडण्याचं काम मी करेन, कारण माझ्यात तेवढी ताकद माझ्या या विभागातील लोकांनी दिलेली आहे. मी कुरार गावामध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे काम केलेले आहे. मला कोकणी माता मंदिरच्या संदर्भात हे मंदिर आमचं आहे, हे मंदिर मोठं झालं पाहिजे, हे मंदिर भव्य दिव्य झाले पाहिजे, या संदर्भात विकासकांनी ट्रस्टीच्या सांगण्यावरून अतिशय चांगल्या प्रकारची त्याची मांडणी केली. त्याचं नियोजन करत होते, ते कसं असावं ह्याचं प्लॅनिंग त्या ट्रस्टीच्या समोर ते ठेवत होते. आणि अशाच परिस्थितीमध्ये काल तुम्ही तेथे येऊन कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रत्यक्ष काय आहे ही माहिती न घेता त्या ठिकाणी तुम्ही आलात आणि त्या ठिकाणी तिथली प्रत्यक्ष पाहणी करत असताना आम्ही ते सगळं बघत होतो.
तुम्ही कालच्या दिवसामध्ये 2 मीटिंग घेतल्यात. मी दुसऱ्या मीटिंगचं तुम्हाला तुमचं सांगत नाही. ज्यावेळी प्रत्यक्ष मी सांगेन त्यावेळेला कदाचित ही सगळ्या लोकांच्या पायाखाची वाळू घसरेल. मला त्यामध्ये पडायचं नाहीये. परंतु मी आमदार साहेब मला या गोष्टीचं फार दुःख होतंय की एखाद्या गोष्टीची घटना काय आहे, तुम्ही काय झालेलं आहे, कोकणी माता मंदिरच्या संदर्भात त्या ट्रस्टीवर तुम्ही चर्चा केली पाहिजे होती. तुम्ही त्या बिल्डरकडे गेलेली लोक त्यांच्याविषयी चर्चा केली पाहिजे होती. विकासकाच्या सोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे होती. आणि तुम्हाला जर माझं नाव समजलं होतं तर तुम्ही माझ्यासोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे होती. आणि जर एखाद्या मंदिरच्या संदर्भात कोणताही डेव्हलपर चुकीचा निर्णय घेत असेल तर 100% आम्ही त्याला विरोध करू. तुमच्या विरोधाला आम्ही नक्कीच बळ देण्याचं काम या कुरारगावचा नागरिक म्हणून मी या ठिकाणी करेन. पण मी आमदार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करेन की तुम्ही कुरारगावच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात पोटतिडकीने तुम्ही सभागृहामध्ये बोलता. पण त्या सभागृहामध्ये बोलत असताना प्रत्यक्षात तुमची भूमिका मला काल कुठेतरी संशयाची आली. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण कुरारचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. कुरारच्या डेव्हलपमेंटमध्ये काही लोक अडथळा निर्माण करतात, जाणून बुजून कुणाची तरी तक्रारी करतात. त्याच्या पाठीमागे त्यांची पार्श्वभूमिका काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचं काम आपण या ठिकाणी करावं लागेल. कुठेतरी मोठ्या भाषणामध्ये आपण हे मोठे लीडर आहेत, हे असं आहेत, हे तसं आहे, हे या गावामध्ये असं करू शकतात, त्यांनी एवढं काम केलं, हे तुमच्या तोंडून शोभत नाही. कारण तुम्ही मला काय काय बोलता हे मला अतिशय चांगलं. आणि माझी भूमिका ही 100% बाप दाखवण्यातच साध्य झालं. मी तुमच्या समोर पण तेच बोलेन, तुमच्या पाठीमागून पण तेच बोलेन. जर एखादी गोष्ट तुम्ही चांगली करत असाल तर समर्थपणे मी तुम्हाला पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम मी केलेलं आहे. आणि मला कुरार गावातील लोकांनी मला तेवढी ताकद दिलेली आहे. मी काम करत असताना जातीपातीचं राजकारण मी कधीच केलेलं नाही. पण मला फार वाईट वाटलं की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची तुमची दुटप्पी भूमिका घेतलात आणि कुणाच्या तरी टोळीमध्ये सामील झालात. कसल्याही प्रकारची माहिती न घेता सामील झालात. या गोष्टीचं वाईट वाटतं. कोकणी माता मंदिर होणं ही काळाची गरज आहे. कारण फार मोठं आणि गेल्या अनेक वर्षापासून ते मंदिर होतं. पण ते मंदिर त्याच्या पार्श्वभूमिका त्या ट्रस्टीच्या लोकांकडे तुम्ही ती माहिती करून घेतली पाहिजे होती. तुमच्यासोबत मंगेश शाळेमध्ये बसणारी लोक ही कोण होती, कुठून आलेली आहेत, ती या विभागामध्ये राहतात का, त्यांनी कोकणी माता मंदिर कधी पाहिलंय का. जे लोक कधीही कोकणी माता मंदिरमध्ये गेलेले नाहीत अशा लोकांची तुम्ही तिकडे मिटिंग घेता. त्या भागातल्या लोकांची तुम्ही मिटिंग घेतला असता तर आपण समजू शकलो असतो. तुमचे अनेक जे माजी सैनिक, जे तुमचे माजी नगरसेवक चुकीच्या पद्धतीने तुम्हाला माहिती देतात. अशा पाणकोळापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. काम करत असताना आम्ही नेहमीच कधी विचार केला नाही. काम करत असताना कुरारगावचा विकास झाला पाहिजे. आणि कुरारगावचा विकास करत असताना कोणत्याही डेव्हलपरकडनं चुकीचं काम झालं तर मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष घेऊन सांगतो त्या डेव्हलपरला सर्वात पहिला विरोध करण्याचं काम हा अजितरावांनी करेल आणि ह्या कुरारगावच्या सर्व लोकांच्या साक्षीने करेल याची ग्वाही देतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ह्या कोकणी माता मंदिरच्या संदर्भात हे मंदिर हे पूर्ण रोडमध्ये आलेलं आहे. आणि उद्या त्याचं पूजन करत असताना एखाद्या बिल्डिंगचं काम चालू झालं आणि उद्या पूजन करत असताना एखाद्या पूजा करणाऱ्या एका भाविकावर जर एखाद्या बिल्डिंगचं सामान कुठेतरी पडलं तर नक्कीच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी अनेक टोळ्या म्हणजे कुरारगावच्या डेव्हलपरच्या संदर्भात जे चांगले डेव्हलपर आहेत आम्ही नक्की त्याच्या पाठीमागे आहोत. आणि जे चुकीच्या पद्धतीने डेव्हलपर करून लोकांना त्रास देत असतील, जे लोकांना भाडं चांगलं देत नसतील, जे लोक वरच्या मायाला न्याय देत नसतील अशा बिल्डरच्या विरोधात आपण काम करणार. तुम्ही एक डेव्हलपर आणलाय, त्याचं नाव आहे सारथी. तुम्ही त्याची भूमिका करताय. त्या सारथी डेव्हलपरने किती बिल्डिंग बांधलेली आहेत त्याची जरा चौकशी करा. पण तुम्हाला माहिती आहे की रिजवीला आणून तुम्ही या लोकांचा तुम्ही बळी घेतलात. माझ्या पाठीमागे आंबेवाडीमध्ये येऊन तुम्ही लोकांचा बळी घेतलात. आजही तुम्ही त्या सारथी नावाच्या एक साला लुबाडू ज्या लोकांना बेघर करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याला पुन्हा कुरारगावमध्ये तुम्ही सारथीच्या नावाने तुमची काही भडकाऊ माणसं लोक येऊन तिथे तुम्ही लोकांना घाबरवण्याचं काम करता. पण ठीक आहे, असून देत. आज आमदार आहात तुम्ही, आम्ही तुमचा आदर करतो. परंतु चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट होत असेल तर आमदार साहेब आपल्याला टाळावे लागेल. आणि प्रत्येक चांगल्या कामामध्ये मी तुमच्या पाठीमागे छातीची ढाल करून मी तुमच्या समोर असेल. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आणि ह्या कुरारगावच्या डेव्हलपमेंटसाठी कुरारगावचे रस्ते खुले झाले पाहिजेत, कुरारगावची गार्डनं खुले झाली पाहिजेत, कुरारगावच्या शाळेला असणारे राखीव भूखंड खुले झाले पाहिजेत. यासाठी अहोरात्र मी मेहनत करत बसेन. तुम्ही कितीही या, कोणी या, कितीही काही पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम करा,
परंतु कुरारगावच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही नक्कीच हिरारीने भाग घेईन एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी माझे राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.